10 फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाला सर्पमित्राने दिले जीवनदान। पंचायत समिती नांदुरा कार्यालयात रविवारी दुपारी 3च्या सुमारास तब्बल 10 फूट लांबीचा धामण जातीचा साप आढळल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। साप हा विषारी असून तो केव्हा दंश करणार हे सांगता येणे कठीणच म्हणावे लागेल। तात्काळ घटनास्थळी सर्पमित्र मोहन बासोडे यांना पाचारण करण्यात आले। सर्पमित्र मोहन बासोडे यांनी अतिशय सावधानगिरी व आपल्यातील कौशल्याने आणि संयमाने सापाला पकडण्यात यश आले व सुरक्षितरित्या त्याला नैसर्गिक अधिवास असलेल्या वनक्षेत्रात सोडून देण्यात आले। तसेच मोहन बासोडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत। यांनी आजवर अनेक साप रेस्क्यू केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी साप पकडण्याचे प्रशिक्षण घेऊन समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली। मोहन बासोडे यांनी सांगितले की हा साप धामण जातीचा असून तो पूर्वतः बिनविषारी आहे। अशा सापाबद्दल नागरिकांमध्ये भीती असते, घाबरून न जाता सर्पमित्राशी संपर्क साधावा असे यावेळी बुलढाणा फास्ट न्यूज यांना सांगितले।